Hello dear friends, in this video we are going to see a poem from 12th standard English Yog Bharati. The title of the poem is 2.6 Money. So let's see the introduction about the poet. William H. Davies, born in 1871, died in 1940. William H. Davies was a Welsh poet and a writer. He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. या कवितेचे जे पोएट आहेत तर त्यांचं नाव आहे विल्यम एच डेव्हिस. तर ते एक वेल्स पोएट आणि रायटर आहेत. त्यांनी त्यांचा जीवनाचा बराचसा कालावधी जो आहे तर तो युनायटेड किंगडममध्ये घालवलेला आहे. ट्रॅम्प और होबो म्हणून म्हणजे भटके म्हणून त्यांनी घालवलेला आहे. ही बिकेम अ पेडलर अँड अ स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. त्यांनी इंग्लंडमध्ये स्ट्रीट सिंगर म्हणून देखील ते फिरलेले आहेत. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ अ वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश्ड हिज फर्स्ट वॉल्यूम द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. तर इंग्लंडमध्ये अशी बरेच काळ भटकंती केल्यानंतर त्यांनी त्यांचा कवितेचा पहिला संग्रह जो आहे द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स या नावाचा पहिला जो वॉल्यूम आहे पोएट्रीचा तर तो त्यांनी पब्लिश केला. नाव टॉकिंग अबाउट द प्रेझेंट पोएम. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. जशी कवितेची जी थीम आहे ती काही वेगळीच आहे. या कवितेमध्ये आपल्याला पाहायला भेटेल की एक रिच मॅन आहे आणि तो गरीब होण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला गरीब व्हायचं आहे. अँड व्हॉट्स द रिझन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. जो खराखुरा आनंद आहे तर तो त्याला त्याच्या जीवनामध्ये मिळवायचा आहे आणि जो आनंद त्याला श्रीमंत म्हणून मिळू शकत नाही तर तो आनंद शोधण्यासाठी त्याला गरीब व्हायचं आहे, पुअर व्हायचं आहे. It is when we do not have money or have lost our money we realize how important the money is. पण खऱ्या अर्थाने पाहायला जर गेलं तर जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही आणि जेव्हा तो आपल्या हातातून चालला जातो तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला कळत असतं. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाव ही डझंट हॅव मनी. आणि शेवटी कवितेच्या शेवटी कवी सांगतो की ही डझंट हॅव मनी. आता त्याच्याकडे पैसा नाही. ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. परंतु त्याच्याकडे मित्र आहेत. आता त्याच्याकडे पैसा नाही परंतु त्याच्याकडे मित्र आहेत. जरी ते कमी असले तरी ते कसे आहेत? दे आर रिअल वन. ओके. तर या पद्धतीने आपण शॉर्टमध्ये आपण पोएटचं आणि पोएट्री संदर्भात इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. पोएमची थीम संदर्भात जर आपण सांगितलं तर आपण म्हणू शकतो की द थीम ऑफ द पोएम इज द इफेक्ट ऑफ मनी ऑन द बिहेवियर ऑफ पीपल. पैशांमुळे माणसाच्या जीवनावर किंवा त्याच्या वर्तनावर कसा परिणाम होतो तर त्या संदर्भातली ही कविता आहे. त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की
false friends are plenty when a man has money. दिस वन इज द रियालिटी ऑफ एव्हरीवन्स लाईफ. जेव्हा तुमच्याकडे पैसा असेल तर तेव्हा तुम्हाला भरपूर मित्र असतील. बट इफ यू डोंट हॅव मनी देन यू विल नॉट हॅव द रिअल फ्रेंड्स. आणि जेव्हा तुमच्याकडे पैसा नसेल तर तेव्हा तुम्हाला क्वचितच मित्र असतील. तर या पद्धतीने दॅट वन इज द हार्श रियालिटी ऑफ लाईफ. ही जीवनाची शोकांतिका आहे. तर आपण आता प्रत्यक्ष कवितेकडे वळूया. मनी. When I had money, money, oh, I knew no joy till I went poor. पहिलीच ओळ जी आहे कवितेची, त्या कवितेवर पोएम मधली पहिल्या ओळीवरनं आपल्याला समजतं की कवीकडे आधी पैसा आहे. वेन आय हॅड मनी, जेव्हा माझ्याकडे पैसा होता. मनी, ओ, एक्सक्लेमेटरी मार्क आहे की त्यांच्याकडे जेव्हा पैसा होता तर तेव्हा आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. तर मला जो खराखुरा आनंद आहे तर तो समजत नव्हता, तो मी अनुभवू शकत नव्हतो जोपर्यंत मी गरीब झालो नाही तोपर्यंत. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. पहिल्या स्टांजामध्ये पोएट आहेत तर त्यांनी जीवनाबद्दलची जी शोकांतिका आहे तर ती मांडलेली आहे. जग कसं आहे, जगातले लोक कसे असतात, त्यांचं वर्तन कसं असतं, श्रीमंतांप्रती ते कसे असतात आणि गरिबांविषयी ते कसे असतात, याच्या संदर्भात आपल्याला इथं या स्टांजामध्ये कळेल. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. म्हणजे बरेचसे जे माझे मित्र म्हणून जे लोक माझ्याकडे यायचे तर ते कसे होते? फॉल्स मॅन. ते खोटारडे होते, स्वार्थी होते. केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. ते नेहमी माझ्या घरी यायचे. जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता, मी श्रीमंत होतो, तोपर्यंत माझ्याकडे या प्रकारचे लोक यायचे, स्वतःला माझे मित्र म्हणून घ्यायचे. दे कन्सिडर्ड themselves as my friend, but they were not the real friends. They were false men. तर ते कसे होते? फॉल्स मॅन होते, धूर्त होते, स्वार्थी होते, लबाड होते. Let's see the second stanza. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow because a man is dead. जसे याच्यातून कवीला असं सांगायचं आहे की कवीकडे पैसा होता, परंतु त्या पैशामुळे त्याला जे लोक भेटायचे तर ते स्वार्थी वृत्तीने भेटायचे. मनापासून त्याला ते भेटायला तयार नव्हते. त्यांच्याकडे काही काम असेल, काही घेणं असेल तर तेव्हाच ते भेटायला यायचे. कवी ते वेगळ्या शब्दातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड. मी कसा फील करत होतो? लाईक अ चाइल्ड, एखाद्या लहान मुलाप्रमाणे. दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो बिकॉज अ मॅन इज डेड. तर एक लहान मुलगा आहे आणि त्या मुलाकडे काय आहे? ट्रम्पेट आहे. ट्रम्पेट तर हे एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतं, त्याला आपण पिपाणी म्हणू शकतो. तर हे ट्रम्पेट त्या लहान मुलाकडे आहे तर तो ते वाजवू शकतो. ही कॅन प्ले इट बट ही शुड नॉट प्ले.
बिकॉज अ मॅन इज डेड. कारण तिथं माणूस मरण पावलेला आहे आणि म्हणून त्याने ते वाजवायला नको. आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट धिस फॉल्स वर्ड नो. आय डेअर्ड नॉट स्पीक, माझ्यामध्ये एवढी हिंमत नाही. नॉट स्पीक टू लेट धिस फॉल्स वर्ड, या जगात जे लोक आहेत किंवा हे जे जग आहे तर ते स्वार्थाने भरलेलं आहे. या जगातली लोक स्वार्थी आहेत, त्यांना हवं असेल तरच ते आपल्याकडे येतात. तर हे म्हणण्याची माझ्याकडे हिंमत नाही. सो दिस वॉज द सेकंड स्टांजा. नाउ लेट्स सी द थर्ड वन. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ and seen how poor men's hearts are ever light. Much have I thought of life. मला जीवनाकडनं खूप काही शिकायला भेटलं. जीवनाविषयी मी खूप विचार केला. अँड सीन, आणि मला पाहायला भेटलं, मला दिसलं, हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट, की जे गरीब लोक असतात तर त्या गरीब लोकांचे हृदय जे असतं तर ते एव्हर लाईट असतं, म्हणजे ते नेहमी आनंदित असतात, चेअरफुल असतात. अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. आणि असे हे जे गरीब लोक आहेत तर ते दिवसभर आनंदित असतात, खुश असतात. तो रिअल हॅपीनेस त्यांच्यामध्ये असतो. अँड दे इवन डोंट रिग्रेट अबाउट द मनी. त्यांना खेद वाटत नाही की आपल्याकडे पैसा नाही. ते कधी हेवा देखील करत नाही. रिच पीपल जे आहेत तर त्यांचा हेवा देखील करत नाही. त्यांच्या गरजा कमी आहेत, त्यांच्या इच्छा अपेक्षा छोट्या आहेत, आणि म्हणून ते कसे आहेत, आनंदित आहेत, खुश आहेत. अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. आणि हे जे गरीब लोक आहेत, पुअर मेन, तर या गरीब लोकांच्या ज्या पत्नी आहेत, वाईव्स, त्या कशा आहेत, डू हम लाईक बीज, तर त्या गुणगुणतात, लाईक बीज. बीज ज्या आहेत तर त्या बीज ज्या पद्धतीने गुणगुणतात तर त्या पद्धतीने ते देखील गाणं गुणगुणतात. अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. मॉर्न मीन्स मॉर्निंग. तर सकाळपासून तर रात्रीपर्यंत तर ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात, तरी देखील ते खुश असतात, आनंदित असतात, कामामध्ये आनंद मिळवतात आणि त्या कामाचा आनंद देखील ते घेतात. ओके. तरी त्यांना दुःख नाही की ते गरीब आहेत किंवा त्यांना जास्तीचं काम करावं लागतं आहे, हे देखील त्यांच्या जीवनामध्ये दुःख नाही. ॲक्च्युली या गरीब लोकांच्या ज्या स्त्रिया आहेत, पत्नी आहेत, वाईव्स आहेत, त्या सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत काम करतायत आणि तरी देखील त्या आनंदित आहेत. Fourth stanza. So, when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown. आणि म्हणून मी जेव्हा पाहिलं, जेव्हा माझ्या हे लक्षात आलं की हे जे गरीब आहेत तर ते कसे आहेत, दे आर चीअरफुल, ते आनंदित आहेत, दे आर हॅपी, ते खुश आहेत. लाफ, ते हसतायत. आणि त्याच्या विरुद्ध श्रीमंत कसे आहेत, अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉन. तर श्रीमंत हे कसे आहेत, त्यांच्या कपाळावर आढ्या आहेत, टेन्स मूडमध्ये आहेत, ताण आहे, स्ट्रेस आहे, तणाव आहे. तर दिस इज व्हॉट द बेसिक डिफरन्स बिटवीन पुअर अँड द रिच वन.
The poor people are living their life freely. They are enjoying the every moment of their life, whereas the rich people are always living the stressful life. Third line, poor men think I need not go up so much as rich men should come down. आणि म्हणून मला असं वाटतं की पुअर मॅन थिंक आय, मला असं वाटतं, मी असा विचार करतो, नीड नॉट गो अप, गरीब माणसाला वरती जाण्याची आवश्यकता नाही. तर हे वरती जाणं म्हणजे काय, त्यांना श्रीमंत होण्याची आवश्यकता नाही. दे आर ऑलरेडी रिच बिकॉज दे आर एन्जॉईंग द लाईफ. The ultimate motive of the life is that to enjoy the every moment of life. तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे आणि जीवन हे आनंदित जगता आलं पाहिजे. हा जो विचार आहे तर तो आपल्याला पुअर लोकांमध्ये, जे गरीब लोक आहेत, तर त्यांच्यामध्ये ही वृत्ती दिसते किंवा या प्रकारचा विचार भिनलेला दिसतो. परंतु जे श्रीमंत आहेत तर या श्रीमंतांना आवश्यकता आहे कसली, कम डाऊन, खाली येण्याची. म्हणजे ते रिच आहेत, ॲट द सेम टाइम दे हॅव इगो. ते श्रीमंत आहेत परंतु त्यांच्यामध्ये काय आहे, इगो आहे. आणि या इगोमुळे ते काय करू शकत नाहीत, दे कॅनॉट एन्जॉय द मोमेंट ऑफ द लाईफ. ते एन्जॉय नाही करू शकत. दे कॅनॉट लिव्ह हॅपीली, ते आनंदित नाही जगू शकत. आणि म्हणून कवींना असं वाटतं की गरिबांना श्रीमंतीकडे जाण्याची आवश्यकता नाही, परंतु जे श्रीमंत आहेत त्यांना खाली येण्याची आवश्यकता आहे, म्हणजे गरिबांकडे येण्याची आवश्यकता आहे. गरिबांकडनं या गोष्टी शिकण्याची आवश्यकता आहे, असं कवी म्हणतो आहे. नाव द लास्ट स्टांजा. When I had money, money, oh, my many friends proved all untrue. When I had money, money, oh, my many friends proved all untrue. जेव्हा माझ्याकडे पैसा होता तर तेव्हा माझे बरेचसे जे मित्र होते, खूप असे जे मित्र होते, ते काय कसे होते, प्रूव्ड ऑल अनट्रू, ते सर्व खोटारडे होते, स्वार्थी होते. बट नाव आय हॅव नो मनी, ओ, परंतु आता माझ्याकडे पैसा नाही. आता मी कसा आहे, मी गरीब आहे. नाव आय एम पुअर. बट माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. परंतु माझे जे मित्र आहेत तर ते कसे आहेत, दे आर रियल वन, ते खरेखुरे आहेत. दो व्हेरी फ्यू, ते कमी जरी असले परंतु ते खरेखुरे मित्र आहेत. सो दिस इज व्हॉट द बेसिक डिफरन्स. वेन यू आर रिच you have many friends, but you cannot say confidently that all these friends are true one. But when you are poor, you have very few friends, but you can say confidently that though they are few, but they are real one. So this is what the poem by William H. Davis. तर ही कविता आपण इथं पाहिलेली आहे, संपवलेली आहे. कवितेमध्ये आपण पाहिलं की 5 स्टांजा आहेत. प्रत्येक स्टांजामध्ये 4 ओळी आहेत. कवीने बऱ्याचशा फिगर्स ऑफ स्पीचचा देखील इथं यूज केलेला आहे. इन्व्हर्जन असेल, सिमिली असेल, त्याच्यानंतर रिपिटेशन आहे, अँटिथेसिस आहे. तर या प्रकारच्या काही फिगर्स ऑफ स्पीच पण इथं त्यांनी यूज केलेला आहे. तर या पद्धतीने आपण इथं ही पोयम संपवलेली आहे. ओके, थँक्यू.